वेलकम टू नितमेन अकॅडमी। आज आपण जो पाहणार आहोत तो फिजिक्सचा फर्स्ट सेक्शन पाहणार आहोत 11th क्लासचा। यामध्ये सांगितलेलं काय आहे ते बघूया। फर्स्ट आपण चॅप्टर जो आपला चालू आहे युनिट अँड इट्स मेजरमेंट किंवा युनिट अँड मेजरमेंट। तर बघूया याच्यामध्ये जो पहिला घटक विचारला गेलेला आहे तो आहे युनिटचा। आता युनिट काय असतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे अगोदरपासून, कारण की इयत्ता 10वी पर्यंत आपण त्याच बेसिक गोष्टीचा अभ्यास करत आलेलो आहोत। पुढे जाऊ, याच्यामध्ये काय काय असतं ते बघूया। युनिट हे एक असा घटक असतो जे सर्वत्र ज्या ज्या क्वांटिटीमध्ये आपण अभ्यास करत असतो त्या सगळ्याचा इथं एक स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ द एनी फिजिकल क्वांटिटी। बरोबर आहे। तर बघूया आपण काय असतं युनिट। जो घटक आहे आपला या ठिकाणी आपण बघायला जो आहे युनिट, यामध्ये कसं असतं द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, स्टँडर्ड मेजरेशन। ओके, एखाद्या घटकाचं येतं एखादी फिजिकल क्वांटिटी आहे आणि फिजिकल क्वांटिटीचं जे बघत आहोत आपण त्याचं एक स्टँडर्ड मेजरमेंट असते, बरोबर, त्याला आपण युनिट म्हणत असतो। आता युनिटचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर ते अनेक घटक आहेत, बरोबर आहे, जसं की लेंथ, मास, टाइम याचे जे आपण पाहत असतो याचे सीजीएस, याचे एसआय, याचे अलग अलग वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी मेजरमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी त्याचे युनिट्स असतात। जसं की आपण जर एखादं उदाहरण बघितलं तर यामध्ये जर आपण म्हणजे बघितलं असेल किंवा तुम्ही बघत असाल की आपल्याकडे वजन आहे 1 kg, 500 ग्रॅम असे वेगवेगळे, जसे की लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, वेगवेगळे टेम्परेचर आहे, ह्या सगळ्याचं वेगवेगळं मेजरेशन, वेगवेगळं मेजरमेंट या ठिकाणी आपण पाहत असतो, बरोबर आहे। पुढे बघूया की काय असतं। आता एखादी आपल्याकडे लांबी दिलेली आहे तर आपण त्याचं लांबीचं मेजरमेंट करत असतो, जसं की 5 सेंटीमीटरचं एखादी लाईन आहे तर 5 सेंटीमीटरच्या लाईनला आपण काय करत असतो, 5 सेंटीमीटर आहे तर त्याचं आपण मेजरेशन करत असतो, वेगवेगळ्याचं मेजरमेंट, जसं की 7 सेंटीमीटरची लाईन आहे, है ना, हे तुमचं जे पहिल्यांदा 7 आहे हे तुमचं एक मेजरमेंट आहे आणि सीएम सेंटीमीटर हे आपलं काय आहे एक त्याचं दिलेलं युनिट आहे। ओके, तसं वेगवेगळे डिफरंट सांगितलेलं पण आहे, रिटन एज द 5 मीटर्स। ओके, आपण हे कसं लिहायचं कसं न लिहायचं ते आपण पुढच्या घटकावर पाहणारच आहोत। यामध्ये बघा लेंथ इज मेजर्ड इन, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे लांबी काय असते, बरोबर आहे। आता लांबी आपण कशामध्ये मोजतो, बरोबर आहे, लेंथ आहे मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, किलोमीटरमध्ये, वेगवेगळी लांबी असतात ते आपण पुढे पाहतच असतो, बरोबर आहे। तर आपण टाईम बघायला, आता टाईम आपण कशामध्ये मोजत असतो, सेकंडमध्ये मोजत असतो, किलोमीटर आहे, वेगवेगळे घटक आहे ते आपण पुढे पुढे बघूया, ठीक आहे। हे लेंथ झालं, हे टाइम झालं, आणि आपल्याकडे मास आहे। मास म्हणजे आपण काय करत असतो त्याला आपण कशामध्ये मोजतो, केजीमध्ये, किलोग्रॅममध्ये, कशामध्ये, किलोग्रॅममध्ये। तर स्टँडर्ड मेजरमेंट ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट अँड ऑफ द क्वांटिटी। बघा मी आधी पण म्हटलं होतं की एखादं स्टँडर्ड मेजरमेंट असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, युनिट म्हणत असतो। आता युनिटचे एकूण प्रकार बघूया किती असतात। आता युनिटचे आपण प्रकार जर पुढे बघितलं तर युनिटचे एकूण 4 प्रकार मोडत असतात, बरोबर आहे। पहिल्यांदा आहे सीजीएस, नंतर आहे एमकेएस, नंतर एफपीएस, नंतर एसआय। आपण यामध्ये एक एक बघूया काय असतं। आता आपल्याला माहित आहे सीजीएस है ना। आता सीजीएस म्हणजे काय, सी म्हणजे आपल्याला सांगितलं की सेंटीमीटर आहे, जी म्हणजे सांगितलं की ग्राम आहे, एस मध्ये सांगितलं की सेकंद आहे, नंतर सांगितलं एमकेएस मीटर, किलोग्रॅम, सेकंड, आणि शेवटचा लास्ट बट वन आहे फूट, पाऊंड अँड सेकंड, आणि लास्ट आहे एस आय, इंटरनॅशनल सिस्टीम। तर मी काय करतो या ठिकाणी थोडंसं वेगळ्या प्रमाणे इथं लिहून दाखवतो तुम्हाला, म्हणजे कशा प्रकारे असतं। तर बघा, जर मी या सगळ्या युनिटमध्ये मी पहिल्यांदा काय करतो, पहिल्या 3 घटकाचाच बघत असतो, समजून घ्या, सीजीएस, एमकेएस, एफपीएस। तर आपण याला काय करूया, सीजीएसला आपण थोडं दूर दूर लिहूया, सीजीएस, एमकेएस, एफपीएस। ओके, याचा आपण पुढे बघूया। तर यामध्ये जे पहिल्यांदा जो दिसलेला मी जो पहिल्यांदा जे सर्क्युलर फॉर्ममध्ये बनवायलो, ज्याच्यामध्ये सेंटीमीटर, मीटर आणि फूट हे जे सगळे आहेत हे सगळे जे आहे लेंथच्या रिलेटेड आहेत, लेंथ लांबीच्या रिलेटेड। दुसरे जे जी, किलोग्रॅम, ग्रॅम, पाऊंड्स हे जे आहे हे सगळे वजनाच्या रिलेटेड, ज्याला आपण एम मासच्या रिलेटेड सांगूया। आणि ती 3 जे एस 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 हे श्री स्वामी समर्थ हे जे 3 जण आहेत हे आहे आपल्या
टाईमच्या रिलेटेड. कशाच्या रिलेटेड? आपल्या टाईमच्या रिलेटेड. या तिन्ही घटकाचा अभ्यास आपण पुढे डिटेलमध्ये डायमेन्शन काढताना पाहत असतो. बघूया पुढे. द फर्स्ट सिस्टम ऑफ द NK, CGS, MKS and FPS we have used extensively till recently in the 1971. 1971च्या सुमारामध्ये जो 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन द वेट अँड मेजरमेंट रिकमेंडेशन अँड द वीज ऑफ द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ दिस युनिट. 1971च्या सुमाराच्या नंतरच आपण याचा अभ्यास SI युनिटचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे करू लागलो होतो. याच्यामध्ये सांगितलं SI युनिट हा डेसिमल सिस्टीम कन्झर्वेशन ऑफ द सिस्टीम इज व्हेरी सिम्पल अँड कन्व्हर्शन. बघा SI युनिट आल्यापासून आपण नाही का त्याचं कन्झर्वेशन, त्याचं कन्व्हर्जन, त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करू लागलो होतो. तर बघूया त्याच्यामध्ये सांगितलं पहिला पॉईंट आहे आपला, तर तो आहे फंडामेंटल युनिट क्वांटिटी अँड युनिट. कोण आहे? फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट काय असतं हे बघूया. तर लक्ष द्या, थोड्या छोट्याशा आणि व्हेरी सिम्पलमध्ये आहे. व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटीज? बघा, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन द अदर फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट आपण फिजिकल क्वांटिटी काय ते बघूया. जे फिजिकल क्वांटिटी असते ते फिजिकल क्वांटिटी या सगळ्या काय करतात, आपण त्याला इझिली काय करू शकतो? मेजर करू शकतो. काय करू शकतो? मेजर करू शकतो. त्याला आपण काय म्हणत असतो? फिजिकल क्वांटिटी. पण इथं काय सांगितलं की फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचा युनिट सांगितलं. युनिट म्हणजे काय? जे आपण मोजतो त्याचा एक घटक. ओके. फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन द एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी या ठिकाणी आपण डेफिनेशन बघायलो तर काय सांगितलेलं आहे की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जे की फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. डू नॉट डिपेंड अपॉन द फिजिकल क्वांटिटी. या ठिकाणी मी त्याला हायलाईट करतो व्यवस्थितपणे. बघा काय सांगितलं? डू नॉट. विच नॉट? डू नॉट डिपेंड. कशावर डिपेंड नाही आहे? फिजिकल क्वांटिटीवर. ओके. एनी अदर फिजिकल क्वांटिटी. डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज द फंडामेंटल क्वांटिटी. आता त्याचा आपण युनिट बघूया. आता युनिट बघत असताना काय सांगितलंय बघा, दिस इज यूज टू द मेजरमेंट फंडामेंटल क्वांटिटी आर नोन ॲज. जे आपण क्वांटिटी मेजर केलेली आहे किंवा जे क्वांटिटी आपण अभ्यास केलेलो आहे, दिस क्वांटिटी यूज टू मेजर, आणि जी मेजर करताना फिजिकल क्वांटिटी जी लागते त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. ओके. फंडामेंटल क्वांटिटीचं या ठिकाणी डेफिनेशन आहे. याचे एकूण 7 एक्झाम्पल. देर आर 7 एक्झाम्पल्स. आपण वरी पण बघलो असतो या ठिकाणी. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिन इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे ना. या ठिकाणी पण दिलेलेच होतं, पण तरी आपण डिटेलमध्ये खाली चार्ट असल्यामुळं आपण खालच्या चार्टमध्ये पाहूया. फंडामेंटल क्वांटिटीचे एकूण 7 एक्झाम्पल. किती एक्झाम्पल? 7. जे नंबर 1 वर आहे ते आहे लेंथ, नंबर 2 मास, नंबर 3 टाइम, नंबर 4 टेम्परेचर, नंबर 5 इलेक्ट्रिक करंट, नंबर 6 ल्युमिनेट इंटेन्सिटी आणि नंबर 7 अमाउंट ऑफ सिस्टम. देर आर 7 एक्झाम्पल ऑफ द फिजिकल क्वांटिटी. आता आपल्याला माहित आहे की जे जे दिलं ते. आता आपल्याला काय सांगितलं? लेंथ. लेंथ कशामध्ये? इथचं युनिट काय? मीटर. दाखवतात सिम्बॉल काय? एम मध्ये. किलोग्रॅम कशामध्ये मोजतात? सॉरी, मास कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम. सिम्बॉल आपला केजी. टाइम कशामध्ये? सेकंड. टेम्परेचर कशामध्ये? केल्विन. इलेक्ट्रिक करंट अँपियर. ल्युमिनेट इंटेन्सिटी इज SI युनिट इज कॅन्डेला अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज SI युनिट इज मोल. पण या सगळ्याचा सिम्बॉल जो आहे तो आपण पुढच्या बॉक्समध्ये बघतच आहोत. मीटरचं एम, किलोग्रामचं केजी, सेकंडचं एस, केल्विनचं के, अँपियरचं ए, सीडीचं कॅन्डेलाचं CD आणि मोलचं MOL. हे जो पार्ट आहे तो आपण कशामध्ये बघितलं? फंडामेंटल क्वांटिटी, देअर SI युनिट अँड देअर सिम्बॉल. आता खाली जर गेलो तर तिथं आहे डिराइव्ड क्वांटिटी अँड युनिट. आता डिराइव्ड क्वांटिटी जी आहे ज्याला आपण काय करू शकतो? त्याला आपण सिद्ध करू शकतो, त्याला आपण दाखवू शकतो, त्याला आपण दर्शवू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी म्हणतो. सॉरी, त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. आता इन विच वी हॅव कम्स अक्रॉस द नंबर ऑफ क्वांटिटीज लाईक द स्पीड आहे. ओके. त्याच्यानंतर मोमेंटम आहे, त्यानंतर रेजिस्टन्स आहे, त्यानंतर कंडक्टिव्हिटी आहे, विच डिपेंड्स ऑन सम ऑफ ऑल द 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड दे कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ दिस क्वांटिटी. आपण त्याला इझिली आपण त्याला एक्सप्रेस्ड करू शकतो, आपण त्याला दर्शवू शकतो, त्याला आपण त्याचा अभ्यास करू शकतो. ओके. तर बघूया आपण पुढे काय असतं याच्यामध्ये. जर आपण याला जे
This quantity is easily expressed in the term of the quantity. These are called the derived quantity, and there the unit which can be expressed in the term of fundamental units is called the derived units. Okay, तर यांनी काय सांगितलं, आता आपल्याला सांगितलं की SI युनिट ऑफ द वेलॉसिटी. आता आपल्याला माहित आहे की वेलॉसिटी काय असते, बरोबर आहे. आता आपण वेलॉसिटीचा जरा अभ्यास केला, बरोबर आहे. आता वेलॉसिटी म्हणजे काय आपण बघितलं, चाल आणि वेग. हो गे, चाल आणि वेग. या ठिकाणी आपण वेलॉसिटी बघूया, तर इथं बाजूला घेऊया. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट बाय टाइम. काय आहे? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आता डिस्प्लेसमेंट जो आहे तो कोणाच्या रिलेटेड आहे? लांबीच्या रिलेटेड आहे. म्हणून मी काय करतो, एल लिहितो, आणि टाइम आहे, टाइमचं काय लिहितो? टी लिहितो, बरोबर आहे. इथं डायमेन्शन काढू लागलो, परंतु लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. आणि खाली कोण आहे? टाइम. टाइम मेजर्ड इन सेकंड. टाइम मेजर्ड इन सेकंड म्हणजे वेलॉसिटीचं युनिट काय झालं? काय झालं? मीटर पर सेकंड. काय झालं? मीटर पर सेकंड. पण आपल्याला माहित आहे मीटरला मीटर, परंतु खालचा यस जर वरी गेला तर ते S-1 होतं, म्हणजे मीटर यस इनवर्स. मीटर पर सेकंडला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हे झालं वेलॉसिटी. एखादं एक्झाम्पल आपण दुसरं घेऊया. आता कोणतं एक्झाम्पल घेऊया जे तुम्हाला आवडेल ते. आता वेलॉसिटी जवळजवळ कोण आहे? एक स्पीड आहे. कोण आहे? एक स्पीड आहे. एक होय, इथं स्पीडचं घेऊया. स्पीडचं काय असतं? डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स बाय टाइम. आता डिस्टन्स जे दिलेलं आहे, डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. पुन्हा टाइम आला कशामध्ये? सेकंडमध्ये. म्हणजे आपलं काय झालं? युनिट मीटर पर सेकंड. आणि याला आपण जर वरी पाठवलं तर S मायनस काय होणार? 1 होणार, ज्याला आपण काय म्हणत असतो? कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणता येणार नाही, त्याला आपण लिहिण्याची पद्धत असते ती. अशा प्रकारे आपण वेगवेगळे घटक लिहित असतो. ओके, आता तुम्हाला जो घटक पाहिजे त्या घटक. एखादा आपण एक्झाम्पल घेऊया, मोमेंटम. आता बुक्समध्ये सांगितलं की मोमेंटमला आपण कशाने दाखवतो? पीनं. मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास गुणिले वेलॉसिटी. काय आहे? मास गुणिले वेलॉसिटी. जर आपण याचं जर युनिट काढलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे जे मास आहे ते कशामध्ये मोजतो आपण? केजीमध्ये. कशामध्ये मोजतो? केजीमध्ये. गुणिलेला गुणिले. आणि वेलॉसिटी कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंड. कशामध्ये? मीटर पर सेकंड. म्हणजे आपलं युनिट झालं किलोग्रॅम मीटर पर सेकंड. किलोग्रॅम मीटर पर सेकंड. पण आपण याला किलोग्रॅम मीटर S- असंही लिहू शकतो. याला किलोग्रॅम मीटर S-1 इनवर्समध्ये आपण येस. अशा प्रकारे आपण मोमेंटमचं एखादं अजून एक्झाम्पल लागलं पण कशाचंही काढू शकतो, बरोबर आहे. जे हवं ते त्याचा आपण या ठिकाणी आन्सर काढू शकतो. एक एक्झाम्पल घेऊया आपण ॲक्सेलरेशनचं. कशाचं घेऊया? ॲक्सेलरेशनचं. आता बघा ॲक्सेलरेशन काय घ्याल? ॲक्सेलरेशनचं काय आहे? वेलॉसिटी बाय टाइम. काय आहे? वेलॉसिटी बाय टाइम. आता वेलॉसिटी कशामध्ये मोजू लागलो आपण? मीटर पर सेकंड. आणि खाली कोण आहे? टाइम. टाइम पुन्हा कशात? सेकंड. म्हणजे मीटर पर सेकंडचा वर्ग हे ॲक्सेलरेशनचं काय आहे? युनिट आहे. याला जर वरी पाठवलं तर हे होणार MS-2. MS-2 म्हणजे मीटर S-2 म्हणजे जो सेकंड आहे त्याचं काय होणार? वरी जाऊन -2 होणार. अशा प्रकारे ही जी डिराइव्ड आहेत पण हे खूप सोपे असतात. डिराइव्ड क्वांटिटी इज व्हेरी सिम्पल. ओके एव्हरीवन, तर आपण पुढे जाऊया. जर कुठे तुम्हाला डाऊट येऊ लागला तर आपल्या या चॅनलला तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता एखादा घटक समजला नसेल तर. ओके, आता पुढे जाऊया आपण. जशा प्रकारे युनिटचे आपण 4 घटक बघितले, CGS, MKS, FES आणि SI. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून 2 नवीन घटक आहेत. त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी युनिट. विच? सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी म्हणजे काय? ॲडिशनल वेगळ्या 2 घटक आहेत. बिसाइड दिस द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट देर आर द 2 more unit are called the सप्लिमेंटरी युनिट. देर आर 2 ways. नंबर 1 त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर पहिला आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगल, सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय? बरोबर आहे. आता प्लेन म्हणजे कसं? जे आपल्याला एक 2D फॉर्ममध्ये असं जे आपण इझिली पाहू शकतो, जे आपल्याला समोरासमोर दिसतं त्याला आपण म्हणत असतो प्लेन. आणि एखाद्या सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो
सॉलिड, प्लेनमध्ये सिम्पलवाला आणि सॉलिड जो असतो तो पूर्णपणे भरीव असतो. ओके, आपल्या साध्या भाषेमध्ये एखादा घटक जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये हे असतं. सॉलिड फॉर्ममध्ये एखादा क्यूब वगैरे आहे आणि तुम्ही ते जर बघत असाल तर. ओके, तर आपण याच्यामध्ये सॉलिड आणि प्लेनचा थोडासा भाग बघूया आणि नंतरचा पॉईंट आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये बघूया. तर बघूया, या ठिकाणी आहे, पहिल्यांदा बघू आपण कोण, तर या ठिकाणी प्लेन अँगल बघूया. प्लेन अँगलचा जो फॉर्म्युला आहे तो कसा आला ते नंतर बघता येईल. पहिल्यांदा लक्षात ठेवा, प्लेन अँगल इज डिनोटेड बाय डी थिटा. प्लेन अँगल कशानं दाखवतात? डी थिटानं दाखवतात. कशानं दाखवतात? डी थिटानं. इथं पण आपण आपल्या बुक्समध्ये पण सांगितलेला आहे. याच्यामध्ये हे जे डी थिटा आहे हे झालं सिम्बॉल. काय झालं? सिम्बॉल म्हणजे ओळखायचं असेल. आणि हे जे मोजत असतो आपण, इट इज द मेजर्ड. आपण जे कशामध्ये मोजतो याला मोजतो आपण रॅडियनमध्ये. कशामध्ये? रॅडियन. कारण की रॅडियन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स देअर मेजरमेशन ऑफ द फॉर्म. बघा, हे इट इज मेजर्ड इन रॅडियन. आणि रॅडियनचा जो फॉर्म आहे दाखवायचा तो कशाने दाखवू आपण? RAD. कशाने दाखवतो आपण? RAD. ओके, लक्षात ठेवा, RAD. जर पुढे गेलो, अँड अँगल थिटा इज रेडियन इन द डिनोटेड बाय द दिस वन. कधी कधी त्याला DC पण दाखवतात. कशाने दाखवतात? थिटा सी. कशाने दाखवतात? थिटा सी. एखाद्या वेळेस आपल्याला जर प्लेन अँगल इंडिकेट करायचा असेल तर याला अशा प्रकारे दाखवलं जातं. जर तुम्ही मॅथमध्ये, जेव्हा मॅथचा आपण पहिला चॅप्टर आपल्या यूट्यूबला आहेच, त्याच्यामध्ये बघा पाय रॅडियन, 216 रॅडियन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी युनिट येतात. त्याच्या डोक्यावर स्मॉल c असतो. इट इज नोन ॲज रॅडियन. इट इज नोन ॲज रॅडियन. लक्षात ठेवा. आता याचा फॉर्म्युला जर आपल्याला क्रिएट करायचा असेल तर आपल्याकडे डी थिटा बरोबर, या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे प्लेन अँगलची. बघा, या ठिकाणी दाखवलेलं हे आपलं काय आहे, तर लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी बघायला होतं हॉरिझॉन्टल वाली लाईन ही जी आहे हे आपलं रेडियन आहे. ओके, हे आपलं रेडियस आहे. सॉरी, रेडियन म्हटलं, आर झालं. आता हा काय आहे आपला? आर्क आहे. आर्क इज डिनोटेड बाय DS. इट इज द आर. हा आपण अँगल क्रिएट केलो. या ठिकाणी जो आर्क डी थिटा बरोबर आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस. आता आर्क आपला कोण आहे? DS. आर्क आपला कोण आहे? DS. आणि रेडियन म्हणजे रेडियस काय आपल्याकडं? आर. म्हणजे आपलं डी थिटा बरोबर DS बाय आर. आपल्याकडे फॉर्म्युला जो प्लेन अँगलचा मिळेल या ठिकाणी डी थिटाचा तो असेल आर्क अपॉन रेडियस. आर्क आपल्याकडे काय? DS बरोबर आहे. आर्कला आपण मराठीमध्ये कंस म्हणत असतो. आर्क अपॉन रेडियस म्हणजे आपली कोण आहे? त्रिज्या आहे. बरोबर, अशा प्रकारचा आपल्या या ठिकाणी हा जो पॉईंट आहे प्लेन अँगलचा या ठिकाणी होतो. तसंच आपण थोडंसं तेवढ्याचमध्येच आपलं सॉलिड अँगल बघणार आहोत. आपण आताच बघितलं या ठिकाणचा सिम्बॉल कोण होता? डी थिटा. तर याचा सिम्बॉल असेल डी ओमेगा. काय असेल? डी ओमेगा. ओके, आता या ठिकाणी जो फॉर्म बघायलेलो आपण डी ओमेगा, कोणाचा आहे सिम्बॉल? हे सॉलिड अँगलचा. आपण या टॉपिकमध्ये पण बघू शकतो की सॉलिड अँगल दाखवलेला आहे जे डी ओमेगानं दाखवलेला आहे. हे जे आहे वरचा जो होता प्लेन अँगल तो 2 डायमेन्शनल होता. किती डायमेन्शनल? 2 डायमेन्शनल. आणि सॉलिड अँगल जो असतो इट इज 3 डायमेन्शनल. किती डायमेन्शनल? 3 डायमेन्शनल. या ठिकाणी आपण डी ओमेगाचा जो फॉर्म बघितत आहोत त्या ठिकाणी तुम्हाला कळल की वरी जे आपण इंडिकेशन मेजरमेंटमध्ये केलं वरी रॅडियन होतं, तर वरचं मेजरमेंट खाली जेव्हा सॉलिड अँगलमध्ये येत असतो तेव्हा त्याचं मेजरमेंट किंवा ते कशामध्ये मोजत असतो तर त्याचा रॅडियनच असेल, पण पुढे स्टेरॅडियन. कोण असतं? स्टेरॅडियन. याचा सिम्बॉल आहे SR. ओके, इथं लक्षात ठेवा, मी लिहित असतो. इथं लिहायलो आपण मेजरेशन कशामध्ये? SR. इट इज द मेजरमेंट आहे कशामध्ये? स्टेराडियन. कशाबद्दल? स्टेराडियन. ओके, जेव्हा स्टेराडियनचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो तेव्हा लक्षात ठेवा इट इज द मेजरमेंट. हे जे आपण सॉलिड अँगल मोजत असतो त्याचा स्टेराडियन. द स्क्वेअर ऑफ द रेडियस R ऑफ द सरफेस ऑफ द एरिया 4πr². आपल्या या ठिकाणी एक एरिया दिला आहे 4πr². आता आपल्याला माहीत आहे हे पण आपण सेम कशाने दाखवणार? डी ओमेगा बरोबर. आता या समोर कोण आहे? हे एक स्क्वेअर आहे, एरिया अपॉन रेडियस आपण लिहित असतो, पण याचा काय असेल? 4πr² आणि रेडियस काय? R². इथला R² वरचा R कॅन्सल म्हणजे काय भेटायला आपल्याला? 4π. काय भेटायला आपल्याला? 4π. आता डी ओमेगा हे आन्सर आपलं किती आलं? 4π. ओके, आता डी ओमेगाचा आन्सर काय आला आपलं? 4π. पण हे मोजतो कशामध्ये आपण? सॅरॅडियन म्हणजे SR. कशामध्ये मोजतो? SR. SR इज द मेजरमेंट ऑफ दिस सॉलिड अँगल. विच अँगल?
सॉलिड अँगल, इथं लक्षात ठेवा. ओके, तर पुढे जाऊया आपण. हा जो आपला नेक्स्ट पॉईंट असेल, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं, व्हॉट इज द सॉलिड अँगल मेजरमेंट. ओके, काही हरकत नाही. हा जो फॉर्म आहे तो आपण इझिली फॉर्म करू शकतो. प्रॉब्लेम आपण पुढे पुढे बघूया. थ्योरेटिकल पार्ट पहिले कंप्लीट करून घेऊया. तर लक्ष द्या, या ठिकाणी आपण जो नवीन पॉईंट बघायलो, तो नवीन पॉईंट जो असेल आपला, तर तो असेल डू यू नोचा. हा काय मॅथचा पार्ट आहे, थोडंसं मॅथमध्ये जाईल. याच्यामध्ये द रिलेशन बिटवीन द रॅडियन अँड डिग्री, एक रिलेशन सांगितलेलं आहे, एक रॅडियनचं आणि डिग्रीचं. या दोघांमध्ये जेव्हा आपण रिलेशन पाहत असतो, याच्यामध्ये पाय रॅडियन आपण ज्याला म्हणतो पाय सी. ओके एव्हरीवन, आणि पायची व्हॅल्यू आपल्याकडे किती असते 180. कसं काय, तर लक्षात ठेवा, हा आपला इथून इथपर्यंतचा जर पार्ट घेतला 0 पासून ए पर्यंत, जर दोन रेषा एकमेकाच्या वरच असेल, ओके, हा पहिली लाईन आणि याच्यावर दुसरी लाईन, दोन काढले मी. ओके, दिसत नसेल तर एक मिनिट आपण याचा कलर चेंज करूया, तुम्हाला कळेल. एकावरच एक दुसरा एक अँगल आहे. ओके, असं एकावर एक दोन जण आहेत. ओके, जर एकावर एक दोन जण आहे म्हणजे दोन अँगल एकमेकावर असेल तर त्याला आपण म्हणतो झिरो अँगल. कोणता अँगल, झिरो अँगल. लक्षात ठेवा, कोणता अँगल म्हणतो, झिरो अँगल. आता तो समजून घ्या, वरच्या दिशेने इथपर्यंत आला तर तो आपला अँगल क्रिएट होतो थीटा फॉर्ममध्ये, तो आपला असेल ॲक्यूट अँगल. कोणता असेल, ॲक्यूट अँगल. तो जर स्ट्रेट लाईनमध्ये गेला तर तो आपला काय असेल, राईट अँगल. हे झाला ॲक्यूट अँगल, हे झाला झिरो अँगल. पण तुला आपण पुढे पुढे पाठवला तर इकडे आला तर इट इज नोन ॲज द ॲप्ट्यूज अँगल. कोणता अँगल, ॲप्ट्यूज अँगल. तो या इकडे स्ट्रेटमध्ये आला तर स्ट्रेट अँगल. विच अँगल, स्ट्रेट अँगल. मग जेव्हा आपण याचं पाहत असतो, याची व्हॅल्यू असते π/2 म्हणजे 90. इथं असते पाय, पाय म्हणजेच किती असतं 180. पुन्हा तो अँगल इथून इकडे आला, इट इज नोन ॲज रिफ्लेक्स अँगल. ओके, रिफ्लेक्स अँगल 270च्या जवळपास असते. आणि पुन्हा तो इकडून पूर्ण जाऊन तिथंच आला, इट इज नोन ॲज वन सर्कल इज कम्प्लीट अँड दे हॅव टू वन सर्कल. आपण जर वन सर्कल बनवलं, एक सर्कल बनवलं तर त्याचं किती असते 2 पाय. 2 पाय म्हणजे कसं, 2 गुणिले 180 म्हणजे 18 दुनी 36 म्हणजे 360. म्हणजे 360 जो आहे पूर्ण सर्कल या ठिकाणी क्रिएट करत असते. ओके, पुढे जाऊया. तर या ठिकाणी 1 रॅडियनची जी व्हॅल्यू आहे, 1 रॅडियन म्हणजे पाय, 180 अपॉन पाय. जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं 180 भागिले पाय, पायची व्हॅल्यू जर आपण, आपल्याला हे माहीत पण आहे, पायची व्हॅल्यू आपण 3.14 पण घेत असतो, है ना. हे लहानपणापासून आपण 10th क्लासमध्ये 9th क्लासमध्ये जॉमेट्रीमध्ये पाहिलेलं आहे. या दोघांचं डिव्हिजन केलं तर 52.297 डिग्री हे तुमचं आन्सर येईल. 1 रॅडियन म्हणजे किती 57.297 डिग्री. आणि सिमिलरली 1 डिग्री म्हणजे किती, पाय अपॉन डिग्रीचं रॅडियन, रॅडियनचं डिग्री. हे जे एक्झाम्पल आहेत हे आपण मॅथमध्ये आपल्या चॅनलला घेतलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. तर या ठिकाणी 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1.745 × 10⁻² रॅडियन. किती, 1.745 × 10⁻² रॅडियन या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1 डिग्री म्हणजे 60 सेकंद, 1 डॅश म्हणजे 2.91 × 10⁻⁴ रॅडियन. आणि बघा, एक लक्षात ठेवा, हा पार्ट तुम्ही जिओग्राफीमध्ये बघितलेला आहे. एखादी व्हॅल्यू आहे 1 डॅश, जर ही जे डॅश असते बाळांनो, पहिला जो डॅश असतो तो तुमचा मिनिटसाठी असतो. कोणासाठी असतो, मिनिटसाठी. तर लक्षात ठेवा, मिनिट. आणि जर 2 डबल डॅश, सर म्हणा इथं 2च का 5 घ्या, काय पण घ्या, 5 जर घेतलं किंवा काही घ्या, 5 डबल डॅश, जर डबल डॅश आलं तर हे तुमचं काय राहतं, सेकंद. कोण असतं, सेकंद. हे कोण असतं, मिनिट. कोण असतं, मिनिट. आणि जर एखाद्यावर डिग्री आलं, हे तुमचं कसं मध्ये असतं, डिग्रीमध्ये असते. कशामध्ये असतं, डिग्री. डिग्री 1 आलं तर तुम्हाला काय करायचं, मिनिट म्हणायचं. आणि 2 आलं तर काय म्हणायचं, सेकंद. ओके, 1 मिनिट 2 सेकंद, 0 डिग्रीला डिग्री म्हणायचं. ओके, अशा प्रकारचा हा पॉईंट आहे. आता आपण पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या फिजिक्स काय असतं याचा जर अभ्यास करायचा असेल तर कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट. याचे एकूण मोजके 7-8 पॉईंट आहेत, ते आपण घेऊन टाकूया. आणि बाकीचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. हा आपला फर्स्ट व्हिडिओ इथून लक्षात ठेवा. ईच अँड एव्हरी, इथं सांगितलं युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. ओके एव्हरीवन, कशानं दाखवा म्हटलं, सगळे फिजिकल क्वांटिटी सिम्बॉलने दाखवा म्हटलं. ओके, म्हणजे एखादं नाव आलं न्यूटन वगैरे तर त्याला सिम्बॉलने दाखवायचं आहे, बरोबर आहे. चला पुढं पॉईंट काय सांगितलं, दुसरा पॉईंट काय सांगितला, चला बघा दुसरा पॉईंट काय म्हणायलं, फुल नेम ऑफ द युनिट्स ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर.
even if the name is after a person. एखादं सायंटिस्टचं नाव आहे आणि ते आपल्याला पूर्ण फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पूर्ण म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, आपलं फुल फॉर्ममध्ये. कशामध्ये? फुल फॉर्ममध्ये. जसं बघा इकडे बघा, इथं जर मीन समजून घ्या, न्यूटन असं लिहिलं आणि एक न्यूटन असं लिहिलं. ओके, तर बाळांनो त्यांनी काय सांगितलेलं आहे, द फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट द स्मॉलर लेटर. जर पूर्ण नाव लिहायचं असेल तर ते सगळं स्मॉल लेटरनं लिहायचं आहे. कॅपिटलनं जर लिहिलो तर ते आपलं चुकलं. जर आपण सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये लिहू लागलो तर ते सिम्बॉल आपल्याला कॅपिटल काढावं लागते. स्मॉल सिम्बॉल आपण इंडिकेट करू शकत नाही. हा दुसरा पॉईंट आहे. ओके, काळजीपूर्वक वाचला कळणार व्यवस्थितपणे. एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ बघला तरी तुम्हाला हे ऑटोमॅटिक समजेलच. ओके, पॉईंट नंबर 3, सिम्बॉल ऑफ द युनिट डू नॉट टेक्स द प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 20 न्यूटन्स. बघा त्यांनी सांगितलं की आपल्याला आन्सर जर सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण प्लुरल करू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे 20 न्यूटन आला, आन्सर आलं तर त्याला 20 न्यूटन्स करू शकत नाही. आपल्याकडे एखादी एनर्जी आहे, आपण ते नाही का 30 जूलमध्ये बघलं तर त्याला आपण 30 जूल्स यस लावू शकत नाही. म्हणजे सिंग्युलरचं प्लुरल करता कामा नाही. नेक्स्ट क्वेश्चन, सो नेक्स्ट पॉईंट, चौथा पॉईंट काय म्हणलं, सिम्बॉल फॉर द युनिट डू नॉट कंटेन अ फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ द रिकम्बिनेंट लेटर. बघा एखाद्या वेळेस तुम्ही काय केलेलं आहे, एखादा आन्सर काढलेला आहे आणि आन्सर काढल्यानंतर त्याच्या पुढे आपण फुल स्टॉप. बघा या ठिकाणी सांगितलं, एखाद्या वेळेस बघा आपला आन्सर आला 30 किलोग्रॅम आपला असाल की आपण काय करतो, फुल स्टॉप लावतो. तर याचं म्हणणं आहे की डोंट यूज द फुल स्टॉप. ओके, आपल्याला या ठिकाणी बघा एखादा फोर्स आहे, त्याचं उत्तर 40 न्यूटन आलं तर एवढंच लिहायचं, फुल स्टॉप लावायचा नाही. डोंट यूज द फुल स्टॉप. या ठिकाणी सांगितलं त्यांनी काय लावू नका, डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. ओके, डू नॉट, आपल्याला या ठिकाणी फुल स्टॉप लावायचा नाही. पहिला याच्या अगोदर काय होतं, सिंग्युलर होतं, त्याला प्लुरल करायचं नाही. प्लुरल फॉर्ममध्ये इथे सांगितलं डू नॉट टेक द प्लुरल फॉर्म ऑफ द एनी सायंटिस्ट. ओके, सिंग्युलरला सिंग्युलर ठेवायचं. पुढे जाऊया 5वं, द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी द युनिट. हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा एखाद्या वेळेस आपलं आन्सर हे मीटर पर सेकंदचा वर्ग आलाय, बरोबर आहे, मीटर पर सेकंदचा वर्ग आला, तर आपण याला वरी पाठवलं काय लागला, ms-2. आपण असं लिहू लागलो ना, लिहू शकतो पण, कारण का आपण आधीच बघितलं. परंतु दिलेला पॉईंट मीटर पर सेकंड म्हणजे 2 सेकंद आहे, सर मी असं लिहू शकतो का, तर असं लिहिता येत नाही. म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. आपण याला अशा प्रकारे चेंज करू शकत नाही आहे. 6 वाला पॉईंट बघूया, द यूज ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द युनिट ऑफ द सिम्बॉल फॉर युनिट इज अवॉइडेड अँड फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2. फॉर एक्झाम्पल जूल kg k इज करेक्ट वाईल द जूल ऑफ kg. बघा जर आपल्याला एखाद्या वेळेस कंबाईनमध्ये 2 सायंटिस्टचे नावं येऊ लागले, जसं की आपण इथं बघूया एक एक्झाम्पलच, तेव्हा तुम्हाला कळेल. 6वा पॉईंट आहे आपला हा. 6व्या पॉईंटमध्ये काय म्हणायलं की जूल पर kg असं आपल्याला जर लिहिण्यात आलेलं असेल तरी आपण असं लिहू शकतो. परंतु एखाद्या वेळेस जूल पर kg म्हणजे एक पूर्ण आणि एक सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये लिहिता येत नाही. लिहायचं तर दोन्ही सिम्बॉलमध्येच लिहा, नाहीतर दोन्हीही पूर्ण नावामध्येच लिहा, जूल पर किलोग्रॅम. ओके, असं एक शॉर्टकट एक फुल, एक शॉर्टकट एक फुल, एक शॉर्टकट असं लिहिता कामा नाही. त्याच्यानंतर बघला अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज टू बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. काय सांगितलं, युनिटच्या पुढे आपण प्रिफिक्स म्हणजे आपण एखादा पुढे सिम्बॉल लावू शकतो. दिस द प्रिफिक्स सिम्बॉल अँड द युनिट सिम्बॉल कॉन्स्टिट्यूट अ न्यू सिम्बॉल फॉर द युनिट विच कॅन बी राईज टू द पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह पॉवर ऑफ द 10. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे 1ms. हे पण तुम्हाला पुढे इन फ्युचर हे कामच येणार आहे बाळांनो. जेव्हा आपण 12वीमध्ये आपण पाहणार आहोत की म्यूची व्हॅल्यू किती असते, की 10⁻⁶. हे मायक्रोसेकंड, मिली सेकंड, नॅनो सेकंड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, 10⁻10 आपण या ठिकाणी 10⁻10 आपण हे असं लिहू शकतो, पण याला आपण अशा प्रकारे लिहू शकत नाही. ओके, ns वगैरे लावलेलं डू नॉट n1 10 काय बी असू द्या, त्यापुढे आपण असं लिहू शकत नाही. आणि सगळ्यात लास्ट पॉईंट जो 8वा पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर हा बाकीचा पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. एखाद्या वेळेस आपल्याला एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मीटर पर सेकंड.
ओके, शुड बी द रिटर्न ॲज, आपण याला असं लिहित असतो, परंतु कधी लिहिताना याला जर वरी पाठवलं तर -1 असं असतं, बरोबर आहे. परंतु लिहित असताना जर याच्यामध्ये थोड्या प्रकारे जर स्पेस सुटला, असा स्पेस गॅप जर झाला, किंवा त्याचबरोबर याच्यामध्ये छोटंसं एक हॅपन म्हणजे -1 असा हॅपन किंवा असा गॅप, हे जर दोन गोष्टी जर याच्यामध्ये आढळून आलं तर ते सगळं चुकीचं गृहीत धरतं, मग त्याला मानलं जात नाही. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं मला की आपण स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस वाईल द मल्टिप्लिकेशन ऑफ द टू ए युनिट. या ठिकाणी आपण त्याला अशा प्रकारे लिहू शकतो, पण आपण त्याला अशा प्रकारे डॅश आणि हायपन हे आपण यामध्ये रिटर्न करू शकत नाही किंवा हे आपण लिहू शकत नाही, लक्षात ठेवा. ओके, अशा प्रकारे आपल्याला लिहिता येत नाही. कशा प्रकारे, जो आपण या हायपनमध्ये असं स्पेस किंवा हायपन